नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ज्यांच्या घरात मुलांचं किंवा मुलींचं लग्न रखडले त्यांनी या सोमवारी म्हणजे 22 तारखेला आलेली आहे अष्टमी. तर या दिवशी तुम्ही हा उपाय अजिबात चुकवू नका. एकदम साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. आपल्याला फक्त मुठभर तांदूळ या ठिकाणी ठेवायचे आहे. पहा मंडळी, आज प्रत्येक घरात एकच टेन्शन आहे. मुलांचं लग्न जमत नाही. पत्रिका बघितली तर कळतं मांगलिक दोष आहे, कालसर्पदोष आहे किंवा शनी विलंब करतोय. मुलगा बघायला येतात आणि नकार देतात. मुलगी दिसायला लक्ष्मी आहे तरी रिश्ता येत नाही. आई वडिलांची झोप उडाली, बीपी वाढलाय. पण घाबरू नका मंडळी, देवांचे देव महादेव आहेत ना. आज सांगते, सोमवारी अष्टमीच्या दिवशी आपल्याला हा रामबाण उपाय करायचा आहे, जो माता पार्वतीने पण केला होता आणि त्यांना साक्षात शंकर मिळाले होते. मंडळी, येत्या 22 तारखेला म्हणजे सोमवारी आलेली आहे अष्टमी तिथी. ही हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला येणारी एक पवित्र तारीख आहे. तर ही तारीख देवीची पूजा, उपवास आणि धार्मिक विधीसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते. अष्टमी तिथी ही माता दुर्गा आणि भगवान शिव यांच्या विविध रूपाच्या पूजेसाठी समर्पित आहे. याशिवाय विविध सण आणि उपवासामुळे काही विशेष अष्टमीचे महत्त्व देखील आणखीन वाढत असते. कालभैरव हे काळाचे प्रतीक आणि न्यायाचे रक्षक आहेत. त्यांची पूजा केल्याने मनातील सर्व प्रकारची भीती, अहंकार आणि वाईट सवयी नष्ट होतात आणि मनोकामना इच्छा पूर्ण होतात. महादेवांच्या या रूपाची आराधना केल्यास वाईट कर्म आणि शत्रूंपासून रक्षण होते. जीवनात धैर्य, शिस्त आणि आध्यात्मिक ताकद प्राप्त होते. शैव परंपरेनुसार अष्टमीच्या दिवशी शिव आणि शक्ती म्हणजे पार्वती यांच्या मिलनाची पूजा केल्याने वैवाहिक जीवनात सुख शांती राहते. आणि ज्या मुलांच्या लग्नामध्ये जो काही विलंब झालेला आहे, लग्नात जे काही प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत, ग्रहदोष, पितृदोष, कालसर्पदोष आहे, तर तो दूर होऊन मुलांचं लग्न हे 21 दिवसामध्येच मुलांच्या कुंडलीमध्ये लग्नाचे योग निर्माण होतात. मंडळी, सोमवारच्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी आपल्याला मुठभर तांदूळ या ठिकाणी ठेवायचे आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा किंवा हर हर महादेव अशी कमेंट नक्की करा. मंडळी, आपल्याला सोमवारच्या दिवशी एक मुठभर तांदूळ या ठिकाणी ठेवायचे आहेत. अष्टमी तिथी आलेली आहे तर हा खूप पवित्र दिवस आहे. तर आता तुम्ही विचाराल की हे कसं काम करतं. तर बघा, सोमवार चंद्राचा वार आहे, चंद्र मनाचा कारक. अष्टमी शक्तीची तिथी आहे, सर्व अडथळे कापते आणि महादेव लग्नाचे देव आहेत. माता पार्वतीने 16 सोमवार व्रत करूनच शंकर मिळवले होते, म्हणून हा उपाय 100% काम करतो. मांगलिक दोष, कालसर्पदोष, पितृदोष सगळं कट होतं. माझ्या हजारो ताईंनी हा उपाय केलेला आहे आणि 1 महिन्यामध्येच मुलांचं लग्न हे झालेलं आहे. मंडळी, महिन्यातून 1 किंवा 2 वेळा अष्टमी ही सोमवारीच येते. तुम्ही पंचांग बघू शकता आणि त्याच्यानुसार नेक्स्ट सोमवार अष्टमी ही कधी येणार आहे ते देखील तुम्ही पाहू शकता. त्या दिवशी हा उपाय करायचा आहे. सलग तुम्हाला 8 सोमवार अष्टमी करायची आहे. म्हणजे जी आता 22 तारखेला येणारी आहे ती अष्टमीपासून तुम्हाला 7 अष्टमी हा उपाय करायचा आहे. तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय कोणी करावा असं तुम्हाला प्रश्न पडेल. तर हा उपाय स्वतः मुलगा किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असो मुलांना इतका वेळ नसतो, तर मग मुलाचे आई वडील असेल, बहीण असेल, भाऊ असेल, कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. जर हा उपाय मुलं करणार असतील तर मुलांनी सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आणि 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्याने तुम्हाला जप करायचा आहे. यामुळे मुलांच्या लग्नात जे काही अडथळे असतात तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे 21 दिवसामध्येच ठरेल. म्हणजे 21 दिवसात लग्नाचे योग त्यांच्या कुंडलीमध्ये निर्माण होतील. तसेच बघा, हा उपाय जर मुलांना करणे शक्य नसेल तर मग घरातील कोणताही सदस्य मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करू शकतात. मुलाची आई करू शकते, वडील करू शकतात, भाऊ बहीण कोणीही हा उपाय मुलांच्या लग्नासाठी करायचा आहे. तर बघा, तुम्हाला देखील तुमच्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि मग तुम्हाला तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, तसेच गणपती बाप्पा आहेत
आणि तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग असेल तर महादेवांना देखील तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही कालसर्प दोष आहे, मंगल दोष आहे, राहू केतू शनीची काही साडेसाती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे असं तुम्हाला बोलायचं आहे. त्याच्यानंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि मग तुम्हाला थोडेसे अक्षता घ्यायचे आहेत, म्हणजे थोडेसे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. ते तुटलेले फुटलेले नसावेत, ते एकदम तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही शक्यतो बासमती तांदूळ हे घ्यायचे आहेत, कारण बासमती तांदूळ हे यांचा तुकडा जास्त नसतो, ते अखंड असतात. तर बासमती तांदूळ तुम्हाला एक मूठभर किंवा थोडे जास्त देखील तुम्हाला घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी खडीसाखर टाकायची आहे आणि ते पाणी तुम्हाला तो तांब्यावरून पाणी देखील घ्यायचं आहे. तसेच तुम्हाला जे बेलाची पानं असतील तर ती 11 बेलाची पानं तुम्हाला घ्यायची आहेत. ती पानं देखील आणताना व्यवस्थित पानं घ्यायची आहेत, तुटलेली चिरा पडलेली पानं घ्यायची नाहीत. ती स्वच्छ पुसून धुवून आणि पुसून घ्यायची आहेत. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की थोडंसं पिवळं चंदन घ्यायचं आहे आणि ते चंदन थोडंसं ओलं करायचं आहे आणि माचीची काडी घ्यायची आहे आणि तिच्या साहाय्याने तुम्हाला त्या बेलपत्रावरती तुम्हाला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला बेलाचे 3 पानं असतात तर तुम्हाला ओम नमः शिवाय तिन्ही पानावरती तुम्हाला असं लिहायचं आहे. असं तुम्हाला 11 पानांच्या वरती ओम नमः शिवाय लिहायचं आहे. आणि मग तुम्हाला हे सर्व साहित्य आहे. तसेच जर तुमच्याकडे पांढरी फुलं वगैरे असतील किंवा जर धतुऱ्याचं फूल असेल, फळ असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता. शमीपत्र असेल ते देखील तुम्ही घेऊ शकता. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मग तिथे गेल्यानंतर तुम्हाला बोलायचं आहे हर हर महादेव, हर हर महादेव असं बोलायचं आहे. आणि मग तिथे तुम्हाला एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो एक तांब्या भरून पाणी घेतलं त्याच्यामध्ये कच्चं दूध टाकलेलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे आपण घरून अक्षता आणलेले आहेत, जे तांदूळ आणलेले आहेत, तर ते तांदूळ देखील तुम्हाला एक मूठभर तांदूळ तुम्हाला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहेत. आणि मग तुम्हाला शिवपिंडीवरती हे जे दूध आहे तर ते अर्पण करता वेळेस तुम्हाला 108 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं तुम्हाला बोलायचं आहे. आणि हळूहळू तुम्हाला ते दूध शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. तुम्हाला त्याचा अभिषेक करायचा आहे आणि ओम नमः शिवाय बोलायचं आहे. 108 वेळाच तुम्हाला ओम नमः शिवाय बोलायचं आहे. हे बोलत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये तुमच्या मुलांच्या लग्नाबद्दल महादेवांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या देखील तुम्हाला थोड्याशा शिवपिंडीवरती अक्षता थोड्याशा तिथे ठेवायच्या आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही जी बेलाची पानं आणलेली आहेत किंवा पांढरी फुलं आणलेली असतील, शमीपत्र आणलेलं असेल, धतुऱ्याचं फूल फळ आणलेलं असेल तर ते महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे. आणि जी बेल पानं आपण आणलेली आहे त्याच्यावरती आपण ओम नमः शिवाय असं लिहिलेलं आहे, तर ते तुम्हाला एक बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलायचं आहे. पुन्हा तुम्हाला दुसरं बेलपत्र अर्पण करायचं आहे आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं बोलून तुम्हाला 11 बेलपत्र महादेवांच्या शिवपिंडीवरती अर्पण करायचे आहेत. मग त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे दोन्ही हात जोडून बोलायचं आहे की हे गौरी शंकर, हे महादेवा, जसं तुम्ही पार्वती मातेला वरलं तसं मला पण मनासारखा जोडीदार द्या. माझ्या विवाहातील मांगलिक दोष, विलंब दोष, कालसर्प दोष नष्ट करा. माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. म्हणजे मुलं जर हा उपाय करत असतील तर मुलांनी अशा प्रकारे बोलायचं आहे किंवा मुलाचे आई वडील जर हा उपाय करत असेल तर त्यांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे. हात जोडायचे आहेत आणि बोलायचं आहे हे गौरी शंकरा, हे महादेवा, जसं तुम्ही पार्वती मातेला वरलं तसंच माझ्या मुलांना देखील मनासारखा जोडीदार मिळू द्या. त्यांच्या विवाहातील मांगलिक दोष, विलंब दोष, कालसर्प दोष नष्ट करा आणि लवकरात लवकर त्यांचं लग्न होऊ द्या. तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासानेच बोलायचं आहे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर बघा, सोमवार, चंद्र अधिक शिव, तांदूळ म्हणजे शुक्र आणि चंद्र, अष्टमी, शक्तीची तिथी, तिन्ही एकत्र आले की शुक्र स्ट्रॉंग होतो, चंद्र शांत होतो, शक्तीचा आशीर्वाद मिळतो आणि लग्न पक्क होतं. बघा, सोमवारी दान केल्याने चंद्र शुक्र दोघे प्रसन्न होतात. अष्टमीला केल्याने 100 पट फळ मिळत असतं. तसेच तुम्हाला सुंदर श्रीमंत घरचे स्थळ येते, नकार येणे बंद होते.
तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी म्हणजे अष्टमीच्या दिवशी सोमवारी तुम्ही 1.25 किलो अखंड तांदूळ आहे तर ते पांढऱ्या कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं त्याच्यावरती 11 रुपये दक्षिणा ठेवायची म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा ठेवून हे जे तांदूळ आहेत तर ते तुम्ही एखाद्या सुवासिनी महिलेला देऊ शकता किंवा तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्ये हे दान करायचे आहेत. नंतर बघा तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला 108 अखंड तांदूळ हे मोजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते तांदूळ तुटलेले वगैरे घ्यायचे नाही तर व्यवस्थित तुम्हाला अखंड तांदूळ म्हणजे तुम्हाला मी बासमतीचं सांगितलेत बघा तर ते बासमती तांदूळ घ्या ते तुटलेले नसतात. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद आणि केशर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ते तुम्हाला पांढऱ्या कपड्यामध्ये ते बांधून घ्यायचे आहेत म्हणजे त्याला कलाच्या धाग्याने बांधून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की ओम पार्वती पते नम, ओम पार्वती पते नम तुम्हाला 21 वेळा हा मंत्र बोलायचा आहे आणि ते तांदूळ तुम्हाला अभिमंत्रित करायचे आहेत. म्हणजे तुम्ही महादेवांच्या मंदिरामध्येच हे सर्व करू शकता. आणि मग जे अभिमंत्रित झालेले तांदूळ आहेत तर ते तुम्हाला घरी घेऊन यायचे आहेत आणि मुलं जिथं झोपत असतील तिथे तुम्हाला मुलांच्या उशीखाली हे तांदळाची पुडी आहे तर ती ठेवायची आहे. म्हणजे जी पुरचुंडी आहे जी आपण अभिमंत्रित केलेली आहे तर ती मुलांच्या उशीखाली 43 दिवस तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग 43 दिवस झाल्यानंतर जी पुरचुंडी आहे तर ती तुम्हाला पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. आणि यामुळे तुम्हाला एखादं स्थळ आलं तर ते तुम्हाला नकार देणार नाही, ते तुमच्यावर इम्प्रेस होतील आणि लवकर लग्न जुळतं. तसेच बघा तुम्ही जर हा उपाय करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे आणि या दिवशी तुम्हाला मीठ खायचं नाही. मंडळी ज्यांच्या घरात मुलांचं किंवा मुलींचं लग्न रखडले त्यांनी पुढची सोमवार अष्टमी ही चुकू नका, कॅलेंडरमध्ये मार्क करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहा. तुमच्या ओळखीत ज्यांचं लग्न जमत नाही आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, त्याचं पुण्य लागेल. आणि अशाच रामबाण उपायासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भोलेनाथ, श्री स्वामी समर्थ.